जय शिवराय शेतकरी मित्रांनो, सरकार कधी न्यायालयाला पुढं करते तर कधी पोलीस प्रशासनाला पुढं करते शेतकऱ्यांचं आंदोलन दाबण्यासाठी। पण शेतकऱ्याचं आंदोलन हे दबण्यासारखं नाही। शेतकरी नांगर घेऊन संसद नांगरायला आज रस्त्यावर उतरलेला होता। कुठंतरी शेतकऱ्याचा एल्गार बघून, कुठंतरी शेतकऱ्यांचा एवढा मोठा तापा बघून, शेतकऱ्यांचा आक्रोश बघून आणि शेतकऱ्यांच्या मागणीमध्ये किती मोठा दम होता आणि त्यांचं नेतृत्व करणारा ढाण्या वाघ बच्चू कडू यांच्या समोर अखेर सरकार कुठंतरी नमल्याचं आता परिस्थिती दिसत आहे। आज मंत्रिमंडळ बैठक असून या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या सरकार कर्जमाफीचा विषय हा ऐरणीवर आहे आणि शेतकऱ्यांचा परत लढा कर्जमाफीचा होऊ शकेल का त्या संदर्भात संपूर्ण डिटेल माहिती आपण घेऊया। काल आम्ही 2 दिवस तिथंच रात्रभर म्हणजे आंदोलन स्थळी होतो। त्यानंतर कुठंतरी सरकारने कोर्टाला समोर केलं आणि नोटीस पाठवली, तुमची टाईमलाईन झाली म्हणजे तुम्ही आंदोलन स्थगित करा। त्यानंतर कुठंतरी यांचे काही तासामध्येच यांचे मंत्री महोदय आले भेटीसाठी आणि शिष्टमंडळ घेऊन। आता आज सायंकाळी मुख्यमंत्र्याकडे बैठक आहे कर्जमाफी संदर्भामध्ये। जर शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत कर्ज सरसकट रेग्युलर आणि थकीत शेतकऱ्यांचं सरकारने भरावं, त्यानंतर एप्रिल ते मे महिन्यामध्ये पर्यंत जर तुम्ही म्हणताय सरकारकडून बोलणं आहे काय एप्रिल ते मे महिना म्हणजे पुढील अर्थसंकल्पामध्ये याचा विषय होऊ शकतो, तर त्यासाठी तुम्ही शासन निर्णय काढा, तिथं टाईमलाईन द्या आणि जो काय कर्जमाफीचा लढा आहे तो आम्ही आंदोलन थांबवू इथं। पण जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, जर आज शासन निर्णय काढून दिला नाही, जर तुम्ही टाईमलाईन दिली नाही तर आमचं आंदोलन उद्या रेल्वे रुळावर याच्यापेक्षा तीव्र होईल आणि संपूर्ण शेतकरी परत एकवटून परत हे आंदोलन मग या आंदोलनाचा उद्रेक होईल असं देखील बच्चू कडू यांनी सांगितलं। त्यामुळे आता जर आपला सातबारा कोरा तर आता 31 मार्चपर्यंत जे काय कर्ज आहे खरीपामधील शेतकऱ्यांनी उचललेलं आणि ज्या शेतकऱ्यांचा थकीत आहे ते सर्व होते का, किंवा या 2025 ते 2020 पासून 21 मागील 4 ते 5 वर्षाचा कर्जाचा आढावा घेईल का, या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल माहिती आता या बैठकीनंतर आपल्या हातात येणार आहे। तर जर ह्यामध्ये जर कर्जमाफीचा उल्लेख किंवा ते टाईमलाईन लेखी स्वरूपात शासन निर्णय जर काढला नाही, GR काढला नाही, तर हे आंदोलन परत पेटून उठेल आणि हे आंदोलन परत पेटून उठलं तर सरकारला परत जड जाणार आहे। त्यामुळे आता कुठेतरी सरकारनं शेतकऱ्यांचा विचार करून या 2-4 हजाराची मदत एकरी देऊन शेतकऱ्याच्या जखमा हा बऱ्या होणारा नाही आहे। त्यासाठी कर्जमुक्तीचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे आणि शेतकऱ्यांचे आजचे दिवस खूप मोठे वाईट हलाखीचे आहे। अंदाच्या वरची उचललेल्या कर्जाची परतफेड कोणता शेतकरी महाराष्ट्रातला करू शकत नाही हे जळजळीत वास्तव सरकारला माहीत असताना देखील एखादी शक्तीपीठ बंद करा, एखादी समृद्धी महामार्ग बंद करा, तुमचे जे काय मेट्रो सिटीमध्ये चाललेले उपक्रम आहेत ते बंद करा, पण शेतकऱ्यांना 50-60 हजार कोटीचा पॅकेज द्या आणि शेतकऱ्याचा कर्जमाफीचा लढा थांबवा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्तीतून संपूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा। शेतकरी मित्रांनो, पुढील अपडेटसाठी आपण बघत राहू। यूट्यूब चॅनल नवीन असाल तर तुम्ही या चॅनलवर सबस्क्राईब करा। असेच शेती संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनल मार्फत देत राहू। धन्यवाद।